आज के आधुनिक युग में जहां हम चांद और सूरज पर शोध कर रहे हैं, ऐसे में यदा कदा ऐसी घटनाएं सामने आती है जिसे देखकर हम चकित रहते हैं। विश्व की सुंदरता को देखने हेतु भगवान ने हमें अनमोल आंखें दी है, किंतु इस दुनिया में ऐसे बहुत सारे मनुष्य हैं जो इस दुनिया को नहीं देख पाते हैं, और कुछ ऐसे भी होते हैं कि कुछ ना हो देख पाने के बावजूद भी इतने सक्षम होते हैं कि जितने हम सक्षम नहीं हैं। और अकोला ज़िले के आकोट तहसील की धनश्री हागे, जो बचपन से ही दोनों आंखों से देख नहीं सकती है, इसके बावजूद धनश्री ने इस वर्ष HSC की परीक्षा में 92% गुण प्राप्त किए हैं। धनश्री एक गरीब परिवार से है और उसके माता पिता व बहन के साथ अपने छोटे से परिवार में आकोट में ही रहती है। यश मिळालं आहे तर मला खूप भारी वाटत आहे, कारण की सगळ्यांकडून भरभरून शुभेच्छा आशीर्वादाचा वर्षाव होत आहे आणि त्याच बरोबर आईवडिलांना आणि शिक्षकांना जो आनंद झाला आहे ते पाहून तर मला वाटत आहे की आपण त्यांचं अपेक्षा पूर्ण करत आहोत। धनश्री ने SSC में भी 95% गुण प्राप्त किए थे। धनश्री का सपना है कि वो उच्च शिक्षा प्राप्त कर IAS अधिकारी बनना चाहती है। त्यांना ज्या अपेक्षा आहेत की आता मला गव्हर्नमेंट सर्व्हिस लागावी तेही मी पूर्ण करेन आणि माझी अशी अपेक्षा आहे की त्या सर्व्हिसच्या माध्यमातून मला सोशल सर्व्हिस करायची आहे। त्यामुळेच त्यांच्या अपेक्षा पूर्ण होतील आणि माझ्याही पूर्ण होतील आणि माझं जीवन खरंच सार्थक होईल। ॲक्च्युली मला जिल्हाधिकारी होऊन समाजाकरता जे दिव्यांग लोक आहेत किंवा इतर काही सुधारणा पण करायच्या आहेत, स्त्रियांना खास करून मला स्थान मिळवून द्यायचं आहे। धनश्री की सफलता के चलते समस्त अकोला जिले में धनश्री की चर्चा और प्रशंसा हो रही है। ती 12वी मध्ये 92% पास झाली। मेरिट सुद्धा ती महाराष्ट्रातनं असेल असं मला सुद्धा वाटते। त्यामुळे मला खूप आनंद झाला, अभिमान पण तिचा आहेच आणि त्याच्यासाठी मला तिच्या कौतुकता आहेच, पण ती 10वीला पण तशीच मेरिटमध्ये ती आलेली आहे ती। आणि त्याच्या पुढे सांगायचं तर मला तिचा अभ्यासामध्ये ती स्वतः अभ्यास करते, लॅपटॉपवर अभ्यास करून तिने हे सर्व गुण संपादन केलेले आहे आणि स्वतः तिने ही मेहनत जी केलेली आहे त्याचं यश सर्व तिलाच जाते। नशीचं यश पाहून तर आनंद आहेच, पण हिच्यासारख्या अजून काही दिव्यांग विद्यार्थी किंवा हे असतील त्यांनी पण हिच्यासारखंच हे करून समाजानं त्याला सहकार्य करावं। समाजात वाईट लोकांबरोबर चांगले लोक आहेतच, जास्त आहेत उलटे, त्यांचं सर्वांचं सहकार्य घेऊन अशा विद्यार्थ्यांना मदत करावी अशीच माझी विनंती आहे। कारण आपल्या एरियात ब्लाइंड स्कूल नाही आहे किंवा ब्लाइंड स्कूलमध्ये टाकणं आम्हाला पटलं नाही तिचं वातावरण हे पाहून। त्यामुळे आम्ही तिला डोळस शाळेत सर्वसाधारण विद्यार्थ्यांसोबत शिकवण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी पण झाला। खरं तर मला लहानपणापासून सर्वांनी सहकार्य केलं आहे। माझे आईवडील, शिक्षक, फॅमिली याचबरोबर समाजातील काही असे व्यक्ती आहेत की त्यांनी अगदी मला प्रेमाने आणि सहकार्य केलं आहे। खास करून विजय शिंदे सर यांनी मला ॲडमिशनच्या वेळी आणि इतरही काही अडचणी असतील त्या सॉल्व्ह करण्यासाठी हेल्प केली आणि अशी बरीचशी लोक आहेत प्रत्यक्ष त्यांनी मला सहकार्य केलं। VCN न्यूज़ व विदर्भ 365 न्यूज़ की ओर से धनश्री को ढेर सारी शुभकामनाएं और भविष्य में धनश्री इसी तरह से यश प्राप्त करे। VCN न्यूज़ ब्यूरो, आकोट।